राज्यात ॲलोपॅथी व विरुद्ध नॉन ॲलोपॅथी डॉक्टर प्रॅक्टिसमधील वाद पुन्हा चिघळला आहे. CCMP कोर्स पूर्ण झाल्यावर या नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर्सची होणारी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी तातडीने थांबवावी आणि ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी करत चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर IMA, मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांनी निदर्शने केली. CCMP प्रकरणातून आरोग्य सुविधा देणाऱ्या यंत्रणेत नवीन वाद निर्माण होण्याची भीती या आंदोलक डॉक्टरांनी व्यक्त केली असून हा लढा जारीच ठेवण्याचा निर्धार केला आहे. सर्व माड, IMA, ASMI म्हणजे इंटर्न डॉक्टरांची संघटना ह्या मिळून ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशन संघटना या सर्व ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या संघटना मिळून आमची एकच मागणी आहे की शासनाने जो कोर्स CCMP कोर्स हा 90 दिवसाचा 1 वर्षाचा कोर्स करून 5.5 वर्ष जे MBBS लोक मेहनत करतात त्यांना वैद्यकीय परिषदेमध्ये ॲलोपॅथिक डॉक्टरांची जी वैद्यकीय परिषद आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यामध्ये रजिस्ट्रेशन देण्याचा जो घाट घातलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या संघटना या रस्त्यावर आलेला आहे. आणि यामध्ये केवळ डॉक्टरांचंच नुकसान नाही तर जनतेचं सुद्धा नुकसान आहे. कारण आपण समजू शकता की 90 दिवसाचा कोर्स करून एक डॉक्टर तयार होतो आहे आणि 5.5 वर्षाचा कोर्स करून एक दुसरा डॉक्टर तयार होत आहे. यामध्ये जनतेला ची सुद्धा दिशाभूल होत आहे, त्यांच्या सुद्धा आरोग्याची खेळ होतो आहे. पुढचा प्रॉब्लेम म्हणजे आमचं फक्त एकच मागणी आहे. सध्या जे काही CCMP कोर्सचं जे आहे केस कोर्ट ऑनरेबल कोर्टमध्ये सुरू आहे, तर आमची मागणी ही आहे की जोपर्यंत केस सुरू आहे तोपर्यंत जे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे ते रजिस्ट्रेशन थांबवायला पाहिजे. ठीक आहे, कोणताही कोर्स 90 दिवसात शिकला जाऊ शकत नाही. आम्ही स्वतः 5-5.5 वर्ष शिकून ते कोर्स रजिस्ट्रेशन आमचं केलेलं आहे आणि अजून सुद्धा आम्ही म्हणतात की आम्ही शिकतच आहोत. आम्ही कधी म्हणत नाही की आम्ही पूर्ण योग्य डॉक्टर झालेलो आहोत. तर 90 दिवसात कोणाला योग्य डॉक्टर बनवणं किंवा एका कोर्समधून योग्य डॉक्टर बनणं हे काही शक्यता नाही आहे. ठीक आहे, तर आमची मागणी हे हक्काच्या लोकांच्याच हक्कासाठी आहे की तुम्हाला फक्त छोटा कोर्स करून जे डॉक्टर भेटणार आहे ते खरंच तुम्हाला ट्रीटमेंट करण्यासाठी योग्य असणार आहे का? कारण इथं आम्ही एवढं शिकून सुद्धा आम्ही म्हणतो सध्या आम्ही शिकतच आहोत. त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. सगळे आम्ही जेवढे लोक इकडे थांबले सगळे शिकूनच आहे, सध्या शिकून राहिले, अजून पुढे जाऊन पण शिकणारच आहे. तर योग्य कोणताही माणूस छोटा मोठा कोर्स शॉर्टकट घेऊन कोणी योग्य होऊ शकत नाही, क्रॉसपॅथी करून कोणी योग्य होऊ शकत नाही. तर त्यासाठी लोकांच्या हक्कासाठी ही आमची लढाई आहे आणि एक स्वाभिमानासाठी पण आहे. तर ते दोन्ही गोष्टी आम्हाला भेटल्या पाहिजे आणि जे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ते अत्यंत गरजेचं आहे की लवकरात लवकर थांबवलं पाहिजे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय ते पण परत घ्यायला ही आमची मागणी आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.